नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आकाश आणि सोनीचे ताटामाटात लग्न पार पडलं आणि दोघींच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली। मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे आकाश आणि सोनी दोघेही खूप खुश होते। घरातील पाहुणे मंडळीही हळूहळू आपल्या गावी रवाना झाले। आकाश आणि सोनी हनीमूनला जाऊन आपल्याला दिनचर्या लागली। आकाश, सोनी आणि आकाशचे आई बाबा असं छोटंसं आनंद कुटुंब होते। माहित नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली। हळूहळू आई आणि मुलांमध्ये भांडण होऊ लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे। किती कष्ट घेतले त्याला मोठा करण्यासाठी, थोडी तरी जाणीव आहे का? बायको आली, बायकोच्या तालावर नाचायला लागला। घरात भांडण वाढलं आणि सुखी कुटुंबाचं चित्रच पलटलं। बायको आणि आईमध्ये आकाशचं मरण होऊ लागला आणि हे काय आकाशला सहन होईना। आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि आकाशने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं। त्याने आपलं मन आणि आईची होणारी गैरसमज दूर करण्याचे ठरवले। चला तर मग वाचूया आकाशने काय बोलला। आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आई, तू नेहमी आनंद असावी असं मला वाटतं, जसं तू आधी असायची। पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंद चेहरा कुठेतरी हरवून गेला। आई, तुझा हा चेहरा मला नाही बघवत म्हणून मन मोकळे व्हायचा प्रयत्न करतो। आई, माझं लग्न झालं, मी नाही बदललो ग, माझं जग बदललं आहे। माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे, ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, ती म्हणजे सोनी। मला कळत नाही आई की मी आपला घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू। खूप अवघड वाटतंय, कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत दरवेळी। आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय। लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आई, इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभाव्यात लागतात। आई, फक्त एवढं लक्षात ठेव की मी नाही बदललो, माझं जग बदललं आहे। आई, माझी बायको तर सोड, जगातली अशी कोणतीच शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल। तू माझ्यासाठी घेतलेला कष्ट, केलेला त्याग मी बायको येण्याने कसं विसरेल। आई, माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडले। तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखी आहे। ती आपल्या घरात हसून खेळून तिलाही हे जग आपलं वाटावा म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिची जास्त काळजी करतो। याचा अर्थ असा नाही आई की मी माझ्या तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे। कधी कधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो, कारण ती अजून बालिश अल्लड आहे। तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा नाही तिच्यात। तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागतो, तर या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल। म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं। याचा अर्थ असा नाही आई की मी तिला काही बोलत नाही। तिला कधी कधी मी एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणे राहू नाही शकणार। तिच्या आईवडिलांशी बोललेलं, त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत। पण आई, मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले, ते मी कसे विसरू। आई, ज्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे, त्या आईवडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो। तुझ्यात आणि सोनीमध्ये भांडण झालं की मी शांत बसतो, कोणाचीच बाजू नाही घेत। तेव्हा तू नाराज होते, पण आई, तू आणि सोनी माझ्यासाठी दोघेही खूप महत्वाचे आहे। तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे। अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखू नये, हीच भावना असते ग। मी सोनीला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केले, तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहे। फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ऍडजस्ट होण्यासाठी। ती नक्की तुला आवडायला लागेल याची मला खात्री आहे। आई, तुला मी हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणींनी व्याकुळ होऊन कसा रडायचो, आठवतं ना? तसंच सोनी पण तिच्या आईवडिलांना आठवण करत असेल।
म्हणून तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलांसारखं सगळं शिकव. कारण सोनी इतकी वाईट नाही ग. ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल, म्हणून ती तुझ्यावर रागवेल, चिडेलही, पण मला जास्त प्रेमाने जवळ घेऊन समजवते, राग काढते. तसं तिलाही समजून सांग. नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल. मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की मी चिडायचो, ओरडायचो, पण सोनीवर मी नाही करत. याचा अर्थ असं नाही आई की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे. पण आई, त्यावेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही ग. पण आता मोठा झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं, म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो. त्यासाठी खरंच आई मला माफ कर. त्यावेळी मी नाही समजू शकलो तुला. मी सोनीला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र देतो, कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि तेच दुःख तुलाही आजही आहे. आजही तू यासाठी बाबांना दोष देते, म्हणून मला सोनीची सगळी स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं. आई, तूच माझ्यासाठी सगळं काय आहेस. तू निवांत राहा. माझ्या हृदयातील तुझे स्थान कोणीही नाही घेऊ शकत. मला माहित आहे माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळे तुझ्यामध्ये ही असुरक्षिततेची भावना आली असणार. उगीच गैरसमज करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहेस. तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश नाही राहू शकणार. तूच आमचा आधार आहेस. माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर. आई, काय चुकलं असेल तर मला माफ कर. खरंच आई, ती आई असते. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही तुमच्या आईंवर प्रेम करत असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून नक्की सांगा.